शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी राजेंद्र हंडोरे. हाच तो प्लॉट ज्याच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत जवळपास आपण आढावा घेत आलेलो आहे. ह्या प्लॉटला कांदा लागवडीपूर्वी आपण माती पाणी परीक्षण करून घेतलं होतं. त्याचे रिपोर्ट सुद्धा आपण त्यावेळेस शेअर केले होते. ते सुद्धा मी तुम्हाला लिंक मध्ये देणार आहे. मोठी उहापोह करायचं झाला तर ह्या प्लॉटमध्ये 15 ते 16% पर्यंत चुनखडी आहे. 0.32% फक्त सेंद्रिय कर्ब आहे. आणि त्याच्यानंतर याचं आपण खत नियोजन डिझाईन करून याला बेसल पासून आपण लागणारेच निविष्ठा यात टाकलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 ची ही लागवड आहे आणि आज आहे 19 मार्च 2026. बरोबर 4 महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे. 90 ते 95व्या दिवशी या प्लॉटचं आपण पाणी तोडले आणि पाणी तोडून सुद्धा बऱ्यापैकी त्याची मान किंवा दांडा दिसत होता आणि तो काढण्यासाठी आपण यावर एक शेवटचा पर्याय म्हणून बॅरल फिरवलेला आहे. पूर्ण बॅरल फिरवल्यामुळे कांद्याची पात आडवी झालेली आहे आणि ही कांद्याची आडवी झालेली पात आपल्याला उरलं सुरलं दांड्यातील रसायन कंदामध्ये नेण्यास मदत करत असते. मित्रांनो, ह्या प्रयोगानंतर खाली जो कंद असतो त्या कंदामध्ये त्याची गोलाई वाढते, साईज वाढते आणि वजन सुद्धा वाढायला आपल्याला मदत होत असते. मित्रांनो, यामध्ये आपण बघू शकतो की हा कांदा पाडल्यानंतर जेव्हा त्याची दांडा पण होता किंवा मान बनलेली होती, त्याच्यानंतर आपण तो जेव्हा काढायला लागलो ह्या पद्धतीमध्ये त्याचं खाली गोलाई वाढलेली आहे आणि हा ओपन बेडवरील कांदा आहे. तुम्ही बघू शकता की जवळपास 80-85% एक साईज कांदा आहे. याला मल्चिंग नव्हतं, फक्त ट्रॅक्टरच्या स्वयंचलित मशीनने लागवड केलेला हा 6.25 ते 6.5 फुटांचा बेड आहे. डबल लॅटरल आपण याच्यात व्यवस्था केलेली होती आणि त्याचद्वारे आपण फक्त बेसल डोसमध्ये सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांमध्ये 10-26-26 या 2 गोष्टींचा वापर करून आपण तिथं बेसल डोस दिलेला होता आणि त्यानंतरच्या सर्व निविष्ठा किंवा सर्व अन्नद्रव्य आपण याला फक्त आणि फक्त ड्रिपने सोडलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आज बघू शकता हा पूर्ण कांदा एक साईज तयार झालेला आहे. आतापर्यंतचं लागवड ते काढणीपर्यंतचं व्यवस्थापन आपण अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने फॉलो केलं आहे आणि त्याचाच रिझल्ट आज आपल्याला ह्या पूर्ण प्लॉटमध्ये दिसत.